नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे वटपौर्णिमा आणि आज फर्स्ट टाईम मी माझ्या मुलीच्या हट्टाने आज घागरा घातला. ती सारखी म्हणत होती की मम्मी आज तू घागराच घाल. तर मग मी घागराच घातला आणि मस्तपैकी पूजेला आम्ही गेलो. आणि आमच्या सोसायटी शेजारीच वडाचे झाड आहे. माझ्या सोसायटीतल्या मैत्रिणी म्हटल्या की 2 वाजेचाच मुहूर्त आहे. तर मी आले वडाच्या झाडाजवळ आणि 4-5 बाया तिथे मला सापडल्या आणि मस्तपैकी मी वडाच्या झाडाला पाणी टाकून पूजा केली आणि सुपारीला गणपती मानून सुपारीचा म्हणजेच गणपतीचा अभिषेक केला. मस्त वस्त्र वाहिलं, खारीक, खोबरं आणि हळकून सगळं मी बदाम हे सर्व टिकली बांगड्या हे सगळं मी वटी भरली वडाची आणि मस्तपैकी दिवा लावून अगरबत्ती लावून पूर्ण म्हणजे मी पूजा केली, आरती केली आणि फळही वाहिलो आणि मस्तपैकी वडाच्या फांटीला मी दोरा बांधला आणि मस्त वडाच्या प्रदक्षिणा मी मारल्या. आणि कसं आहे मैत्रिणींनो, काही महिला काय करतात की जो दोरा ऑलरेडी तिथं पहिले आहे त्याच दोऱ्याला गाठण मारून आणि मग प्रदक्षिणा मारतात. तर तसं नाही करायचं. एकतर वडाच्या फांटीला बांधा किंवा वडाच्या झाडाला बांधा आणि मग नंतर तुम्ही प्रदक्षिणा मारा. आणि म्हणतात की काही महिलांचं मी ऐकलं आहे आत्तापर्यंत की 7 जन्मी हाच नवरा मिळू दे त्यासाठी वडाची पूजा करतात. तर असं काही नाही आहे, हा एक गैरसमज आहे फक्त. कारण की वडाची पूजा करतात ते फक्त नवऱ्याचं आयुष्य दीर्घ आयुष्य व्हावं म्हणून, नवऱ्याला प्रत्येक संकटातून वाचवावं म्हणून, नवऱ्याला सुखी समाधानी राहू द्यावं, माझा संसार आनंदाचा सुखाचा राहो, माझे मुलं बाळं सगळे सुखात राहो, माझा संसारही खूप आनंदी राहो आणि आम्हाला व माझ्या नवऱ्याला प्रत्येक संकटातून वाचवावं म्हणून हे व्रत करतात. तर मी पूजा केली, सर्वांच्या वट्या भरल्या आणि मग मी माझ्या घरी निघाले आणि येताना फोटोशूट पण केलं. आणि हे व्रत आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी असते. तर सावित्रीने हे व्रत तिच्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी केले होते. तर मी घरी येऊन तुळशीच्याही पाया पडले, तुळशी मातेलाही मी